नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या राशी भविष्याच्या सिरीजमध्ये आपण पुढे जाऊया. तूळ रास, तूळ लग्नाकडे. तूळ राशीची माणसं अतिशय बॅलन्स्ड नातेसंबंध सांभाळणारी असतात. ही न्यायाची रास आहे, शनीची आवडीची उच्चीची रास आहे आणि शुक्राची विशेष आवडती कलावान अशी रास आहे. उद्योजक तूळ राशीचे किंवा तूळ लग्नाचे असतात. यांना स्वतंत्रपणे काम करणं आणि स्वतंत्रपणे नाती सांभाळणं अतिशय इंडिपेंडंट रास असल्यामुळे हे त्यांना आवडतं. आता त्यांना ही उत्तम संधी आलेली आहे. 8 जूनपासून 3 शुभग्रह चतुर्थाशी अधियोग करत आहेत. काम आणि घर दोन्ही आघाड्या समर्थपणे पेलणारी मोठी कामं गुरु करवून घेणार आहे आणि शुक्र घरामध्येही चांगली कामं, कलेची कामं, घरातल्या सुखसोयी असंही करून घेणार आहे. गृह सजावट कराल. बुध, गुरु, शुक्राबरोबरच लाभातला चंद्र 16 जुलैपर्यंत कामामधून भरपूर लाभ देणार आहे. चंद्रगुरूचा केंद्रयोग मनाला खूप चांगले संकेत देणार आहे. चंद्रगुरूचा एकमेकावरती दृष्टी टाकणं किंवा युतियोग किंवा चंद्रगुरूचा एकमेकांशी होणारा केंद्रयोग याला गजकेसरी योग म्हणतात, जो ऐश्वर्य आणि बुद्धिमत्तेचे परिणाम देणार आहे. असा हा गजकेसरी योग इथे चंद्र आणि गुरुचा केंद्रयोग होतोय, त्यामुळे खूप चांगले संकेत आहेत बिझनेसमध्ये. नोकरदारांसाठी वरिष्ठांची मर्जी राहील. 4 शुभग्रह दशमात आले, त्यामुळे खूप काम, प्रमोशन मिळेल. घराचं स्वप्न साकार करणारा गुरु बुध शुक्र सरकारी नोकरदारांना 16 जुलैनंतर मान मरातब मिळण्याची संधी आहे. सरकारी बक्षिसांचा योग आहे. सरकारी बक्षिसांचा योग हा फार वेगळ्या प्रकारे आणि काही ठराविक कुंडल्यांमध्येच आलेला आहे या रवीमुळे आणि गुरुमुळे दशमातल्या. तूळ राशीच्या गृहिणींसाठी रवी भाग्यात आहे. 15 जूनपासून 1 महिना वडिलांचं चांगलं सुख मिळेल. सुट्ट्या मुलांच्या संपल्या आहेत, वडिलांना घरी घेऊन या, भावंडांबरोबर मजा करा. घर सजावटीसाठी खूप वेळ खर्ची पडेल. 4 जुलैनंतर लांबच्या मैत्रिणी भेटतील. एकूणच नातेसंबंध, मित्रमंडळी, जोडीदार, सर्व प्रकारच्या नातेसंबंधामध्ये अतिशय गुंतणारी तुमची रास आहे. नोकरीवाल्या स्त्रियांना प्रमोशन मिळेल, पण खूप जबाबदारीची कामं त्यांना घ्यावी लागतील. विद्यार्थी काहीतरी क्रिएटिव्ह फील्ड किंवा कॉम्प्युटर फील्ड किंवा कलेच्या प्रांतामध्ये काही नवीन करू इच्छित आहेत, त्यांना राहूमुळे ही संधी दिवाळीच्या आधी मिळणार आहे. त्याचा त्यांनी लगेच लाभ घ्यावा, कारण दिवाळीमध्ये राहू बदलून जाणार आहे 25 नोव्हेंबरला. वास्तुकर्ज ज्यांना हवं आहे, शनी षष्ठात आला आहे, पण गुरुची त्याच्यावर दृष्टी आहे. तो स्वतःच्या राशीकडे षष्ठात बघतोय. योग्य तेवढी पैशाची सोय होईल आणि फार मोठं कर्ज तुम्हाला घ्यावं लागणार नाही. मित्रमंडळींसाठी 4 जुलैपासून शुक्र लाभामध्ये येतोय. मित्रपरिवारापासून खूप आनंद मिळेल. 20 ते 40 वयोगटातल्या जे तरुण लोक आहेत, त्यांच्यासाठी जे नोकरी धंद्यामध्ये नवीन लागले आहेत, काहीतरी धडपडत आहेत, त्यांच्यासाठी खूप काम करण्याची संधी आहे आणि सरकार दरबारी त्याच्यामधून वजन मिळणार आहे. प्रमोशनचे योग आहेत जे जास्त काळ नोकरीमध्ये आहेत. 40 ते 60 हे काम करण्याचं उत्तम वय आहे. नोकरदार, उद्योजक किंवा गृहिणी ज्या नोकरी करतात अशांसाठी सरकारी कामामध्ये तुमची वर्णी लागणार आहे, मानमरातब मिळणार आहे आणि रवी गुरु योग 16 जुलैनंतर होणार आहे. हा यासाठी फार चांगला आहे. जसं आपण चंद्रगुरूला योगाला राजयोग म्हणतो गजकेसरी, तसा रविगुरू हा योग उत्तम मानमरातब, कारण रवी राजा आहे आणि गुरु मंत्री आहे. त्यामुळे रविगुरू योग कुंडलीमध्ये असणं किंवा गोचरीनी होणं याला फार शुभ महत्त्व असतं. 60 ते 80 वयोगटातले जे लोक आहेत, यांचा व्ययेश बुध दशमामध्ये आलेला आहे. पुस्तकांचा व्यवसाय आहे किंवा लिखाणाचा व्यवसाय आहे किंवा मीडियामध्ये काही करू शकताय, अशी कामं जे ज्येष्ठ लोक करतायत. अर्थात ही सगळी कामं जी पिढ्यानपिढ्या पुढे येतात किंवा जी अनेक वर्ष तुम्ही करताय, या लिखाण पुस्तकं हे कायम चालणारे व्यवसाय आहेत. हे सीझनल व्यवसाय नाहीत. माणूस आयुष्यभर लिहित असतो, वाचत असतो, अभ्यास करत असतो. त्यामुळे ह्या व्यवसायाला कधीच कमी महत्त्व नसतं.
यांच्या कामांची वाखाणणी होणार आहे आणि आपण आयुष्यभर ही गोष्ट केली याचं चीज झालं असं तुम्हाला वाटेल. या वयामध्ये आपल्याला हेच हवं असतं नाही का? आपण जे काही आयुष्यभर केलं आहे त्याचं आपल्याला त्या रिपल्केशन्स चांगली मिळाली, लोकांनी त्याच्याबद्दल आपल्याला शाबासकी दिली, आपल्याला रेकग्निशन मिळालं. अजून काय पाहिजे माणसाला? या राशीमधली जी नक्षत्र आहेत, चित्र आहे मंगळाचं, स्वाती राहूचं आणि विशाखा गुरुचं. चित्रा नक्षत्राच्या लोकांना 24 जून हा आरोग्यदायी आहे. 25 जून, 6 जुलै, 10 जुलै धनयोगाचे दिवस आहेत. 15 जुलैला ग्रहसौख्य चांगलं आहे. तूळ राशीच्या लोकांना ग्रहसौख्य असणं ही फार आवडीची गोष्ट असते, कारण त्यांना जोडीदाराबद्दलही आस्था असते, मित्रमैत्रिणींच्याबद्दलही खूप प्रेम असतं, आपल्या सहकार्यांच्याबद्दलही तेवढंच त्यांना आवड असते, मुलांवरही त्यांचं तेवढंच प्रेम असतं. त्याच्यामुळे गृहसौख्य ही त्यांच्यासाठी फार चांगली गोष्ट 15 जुलैला आहे. 29 जून, 8 जुलै, 17 जुलै जेवढा संघर्ष कराल तेवढं चांगलं धन मिळेल. संघर्षाला या राशी कधी घाबरत नाहीत, या इंडिपेंडंट राशी आहेत. स्वाती नक्षत्राचे चतुष्पाद राहूचं या राशीमध्ये आहे. राहूचं वायुतत्वाच्या राशीमध्ये असणारं, कामत्रिकोणातल्या राशीत असणारं, त्यामुळे एंटरटेनमेंट हा आत्मा आहे. आयुष्य फार मजेनी जगणारी रास आहे तुमची. 25 जून आरोग्यासाठी चांगला आहे. 8 जुलै आणि 16 जुलै गृहसौख्य चांगलं मिळेल. संघर्ष करून चांगलं धनयोगाचं फळ आहे. 30 जून, 9 जुलै, 18 जुलै, 6 जुलैला परत धनयोग आहेच. एकूण पैशाचा योग चांगला आहे. रास शुक्राची आहे. विशाखा नक्षत्र गुरुचं 26 जून आरोग्यदायी आहे. धनयोगाचे दिवस आहेत 24 जून, 15 जुलै, 8 जुलै. गृहसौख्याचे दिवस आहेत 29 जून, 8 जुलै, 17 जुलै. संघर्ष करून फळ मिळेल 6 जुलैला. 24 जून, 15 जुलै, 8 जुलैला जे धनयोग झालेले आहेत, संघर्ष करून पण धन मिळणार आहे, म्हणजे एकूण धन चांगलं मिळणार आहे. 25 जूनला विशेष चांगला योग आहे. त्यामुळे ह्या तूळ राशीसाठी ह्या संपूर्ण महिना सगळ्या ज्या शुभग्रहांचे जे चांगले योग झालेत ना सगळ्यांच्या कुंडलीमध्ये, या राशीत चतुर्थाचा हा अधियोग आहे. त्यामुळे खूप छान जाणार आहे हा महिना तुम्हाला. तसंही तुमची रास शुक्राची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही कटुपणा नात्यात नकोच असतो. सगळ्यांशी तुम्ही सामंजस्याने वागता, कारण ही लवादाची रास आहे, उदित आणि अनुदित गोलार्ध जोडणारी. त्यामुळे तुमच्या स्वभावाला अनुसरून छान महिना आहे नाही का? कसं वाटतंय तुम्हाला भविष्य ऐकून तुमच्या राशीचं? मला अभिप्राय कळवा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. मग आपण पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.